महत्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशावर आर्थिक आणि इंधन संकट कोसळलंय अशी टीका सामनाच्या अग्रलेखातनं करण्यात आली आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगैरेंना मोदींच्या सूचना मान्य असल्यामुळे ते घरकोंबड्याच्या भूमिकेत शिरतील असाही घणाघात सामनातनं करण्यात आलाय। सरकारला घरकोंबडा भूषण पुरस्कारानं सन्मानित करावं असा निशाणा सामनाच्या अग्रलेखातनं साधण्यात आलाय। नेमकं काय म्हटलंय सामनात आपण सविस्तर पाहूयात। मोदींमुळेच देशावर आर्थिक आणि इंधन संकट कोसळलं। मोदींच्या धोरणामुळेच ओएनजीसी सारख्या तेल गॅस उत्पादक कंपन्या कंगाल झाल्यात। मोदी आता 7 देशांच्या दौऱ्यावर फिरायला निघालेत, मात्र लोकांनी देशभक्ती म्हणून घरीच बसावं असं ते सांगतायत। देशसेवा म्हणून घरी बसून काम करायला सांगणाऱ्या सरकारला घरकोंबडा भूषण पुरस्कारानं सन्मानित करावं। कोविडमध्ये मोदींच्या आवाहनानंतर तत्कालीन सीएम उद्धव ठाकरे घरी बसून लोकांचे प्राण वाचवण्याचे काम करत होते, मात्र त्यावर टीका करण्यात आली। मग आता मोदींनी सुद्धा सरकारला घरकोंबडे करण्याचे निर्देश दिलेत। ते निर्देश पाळणार की तोडणार असा सवाल सामनाच्या अग्रलेखातनं करण्यात आलाय।